मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज 11 मार्च आहे. राज्यामध्ये अनेक भागामध्ये सध्या उन्हाचा चटका वाढलेला आहे. अनेक भागामध्ये आता वाढताना दिसत आहे आणि अनेक भागात तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले आहे. पण आता एक नवीन अपडेट आलेली आहे हवामानासंदर्भात. येणाऱ्या 14 तारखेपासून सध्या मॉडेल आपल्याला दाखवत आहे की राज्यातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह, गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. हे निश्चितचपणे एक चिंताजनक बातमी आपण तुमच्या समोर घेऊन आलेला आहोत की 14 तारखेपासून हा पाऊस सध्या राज्यामध्ये सक्रिय होऊ शकते. सध्या प्राथमिक अंदाजामध्ये 14, 15, 16 या दिवशी आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे. डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सध्या तरी अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये दिसत आहे. काही भागामध्ये हा पाऊस पडणार आहे. यामध्ये विदर्भाचा भाग असू शकते, मराठवाड्याचा भाग असू शकते आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग असू शकते. काही भागामध्ये हा पावसाचा प्रमाण जास्त असणार आहे, तर काही भागामध्ये आंशिक तापमानात वाढ आणि काही भागामध्ये उष्णतेची लाट सुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकते. अशी शक्यता आपल्याला या 14 तारखेपासून तर 16-17 तारखेपर्यंत पाहायला भेटू शकते. नंतर आणखी पाऊस आहे का? काही आपल्याला माहिती मिळत असेल की 21-22 तारखेपासून पण पाऊस असेल राज्यामध्ये. पण सध्या तरी जे अंदाजे आपल्याला दिसत आहेत आणि जे आपल्याला अंदाजा भेटत आहे ते सध्या 15 तारखेपासूनच पाहायला भेटत आहे. 15 तारखेपासून आपल्याला आपल्या राज्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस पाहायला भेटू शकते. न्यूमेरिक डेटा मॉडेल, ECMFWFचा मॉडेल आपल्याला 15-16च्या आसपास राज्यामध्ये काही भागात विजेच्या कडकडाटासह गारपिटीसोबत पाऊस होणार आहे असा अंदाजा देत आहे. व्हिडिओमध्ये सविस्तर आपण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तात्पुरता चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा. राज्यातील काही भागांमध्ये 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचलेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये सध्या राज्यामध्ये पावसाची परिस्थिती बनणार आहे. येणाऱ्या 15 तारखेपासून 15 मार्चपासून आपल्या राज्यामध्ये पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. 15 मार्च, 16 मार्च, 17 मार्चपर्यंत हा पाऊस राज्यातील काही भागांमध्ये पडू शकते असा अंदाज आपल्याला दिसत आहे. न्यूमेरिक डेटा मॉडेल आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकता राज्यातील कोणत्याही भागामध्ये ढगाळलेलं वातावरण नाही आहे. येणाऱ्या 14 तारखेला एक पश्चिमी आवर्त हिमालयाच्या भागामध्ये येणार आहे. एक सर्क्युलेशन सध्या झारखंडवर बनलेलं आहे. इथून एक ओडिसा होत, तसंच इकडे विदर्भ होत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे. या व्यतिरिक्त सध्या महाराष्ट्रामध्ये काही मोठ्या हवामान प्रणाल्या सध्या सक्रिय नाही आहेत. पण राज्यामध्ये अनेक भागामध्ये सध्या आपल्याला तापमान वाढताना दिसत आहेत. सध्याचा प्राथमिक अंदाजामध्ये जर आपण तुम्हाला 14 तारखेचा अंदाजा दिला तर 14 तारखेला इथे पाहू शकता राज्यामध्ये पावसाचा अंदाजा दिसत आहे. मॉडेल आपल्याला पावसाचा अंदाजा दाखवत आहे. यामध्ये विदर्भाचा भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजा दाखवत आहे मॉडेल. यामध्ये मराठवाड्याचा भाग सुद्धा असू शकते. परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा अंदाजा मॉडेल दाखवत आहे. इकडे पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या भागातही पावसाचा अंदाजा मॉडेल आपल्याला सध्या या अंदाजामध्ये प्राथमिक अंदाज आहे हा आणि यामध्ये आपल्याला अशी परिस्थिती राज्यामध्ये बनू शकते तर असं सध्या तरी दाखवत आहे. यामध्ये जर आपण बदल असते तर समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर 15 तारखेचा अंदाजा दिला तुम्हाला तर 15 तारखेला पूर्वी विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये पावसाचा अंदाजा दाखवत आहे. नांदेड, परभणी, हिंगोलीमध्येही पावसाचा अंदाज आहे. इकडे सातारा, कोल्हापूर, सोलापूरच्या भागातही पावसाचा अंदाजा दाखवत आहे. काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासह, काही भागामध्ये गारपीट, आंशिक गारपीट सुद्धा होऊ शकते अशी परिस्थिती सध्या 15 तारखेला आपल्याला दिसत आहे. जर आपण बघितलं 16 तारखेचा तर 16 तारखेला सध्या मॉडेल हा कमी प्रोजेक्शन देत आहे आपल्याला पावसाचा. इकडे धाराशिव, तसंच इकडे सोलापूर, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा अंदाज दिसत आहे. नांदेडमध्येही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि इकडे पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागातही पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला हा मॉडेल दाखवत आहे. आपण निश्चितपणे याबद्दल तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर आपण ECMFWFचा मॉडेल तुम्हाला दाखवला तर इथे पाहू शकता ECMFWFचा मॉडेल आपल्याला हिंगणघाट, पुसा, चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्याचा विजेच्या कडकडाटाचा पाऊस दाखवत आहे. नागपूर, भंडारा, गोंदियामध्येही पाऊस दाखवत आहे. तसंच इकडे पाहू शकता आपण लातूरच्या भागामध्येही पावसाचा अंदाजा दाखवत आहे आपल्याला हा मॉडेल. आणि जर आपण थोडंसं मागे गेलं आणि बघितलं तर इकडे आपल्याला दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि त्याचा खालच्या भागामध्ये
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजा दाखवत आहे हा मॉडेल. बाकी राज्यामध्ये पावसाचा अंदाजा हा मॉडेल सध्या तरी दाखवत नाही आहे, पण निश्चितपणे यामध्ये काही बदल घडतो तर नक्कीच आपण तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही मॉडेल्स 16 तारखेला पावसाचा अंदाजा दाखवत आहेत, काही मॉडेल्स 14 तारखेलाच पावसाचा अंदाजा दाखवत आहेत. तर निश्चितपणे एकंदरीतच 14, 15, 16 हे 3 दिवशीमधून काही निश्चित काळामध्ये पाऊस होण्याचा अंदाजा आपल्याला दिसत आहे. हा सध्याचा अपडेट आहे आणि येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण तुम्हाला याबद्दलचा अपडेट्स देत राहणार आहोत. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओज जे पण माझ्या हवामान संबंधित आहेत याबद्दलची तुम्हाला माहिती माझ्या या चॅनलवर मिळेल. तर निश्चितपणे तुम्ही कनेक्टेड राहाल. पासून राज्यामध्ये उष्णतेची लाट कमी होणार आहे, अनेक भागातून तापमान कमी होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर जर 15 तारखेचं बघितलं तर 15 तारखेमध्ये सुद्धा राज्यामध्ये अनेक भागातून उष्णतेची लाट कमी होणार आहे, तापमान सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. 16 तारखेला सुद्धा अशी परिस्थिती असणार आहे, 17 तारखेला सुद्धा अशी परिस्थिती असणार आहे. 18 तारखेला हलकीशी उष्णतेची लाट आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये पाहायला भेटू शकते. बाकी राज्यामध्ये अनेक भागात उष्णतेची लाट कमी होऊ शकते. आणि त्यानंतर जर आपण 19 तारखेला आलं तर 19 तारखेला विदर्भासह मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि इकडे जर आपण मराठवाड्याचा भाग बघितला तर या भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला भेटू शकते. बाकी त्यानंतर जर आपण तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत. निश्चितपणे 14-15 तारखेपासून उष्णतेची लाट कमी होणार आहे, तापमान घसरणार आहेत आणि आपल्याला उन्हाचा चटका कमी पाहायला भेटू शकते. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.